आणि काही मोठ्या बातम्या हाती येतात। त्याच्यातली पहिली मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे जळगाव जिल्ह्यातील पाळधी इथे साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या भक्तनिवासाच्या निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब अचानक कोसळलाय। या क्षणाची एक मोठी बातमी। पाळधी हे गुलाबराव पाटील यांचं गाव आहे। याच गावात साईबाबा मंदिराचं बांधकाम सुरू होतं आणि या भक्तनिवासाच्या निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्याची धक्कादायक बातमी हाती येते। मंगेश जोशी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मंगेश, मोठी दुर्घटना ही नक्कीच सुनील सर, खरं तर पाळधी येथील जे आहे साईबाबा मंदिरा ठिकाणी शासकीय योजनेअंतर्गत या ठिकाणी हे भक्त निवास जे आहे ते बांधलं जात आहे। खरं तर हे भक्त निवासचे बांधकाम सुरू आहे आणि त्यावरचा पहिला स्लॅब देखील झालेला होता। मात्र हा स्लॅब जो आहे आज अचानक कोसळल्यामुळे खरं तर या ठिकाणी जवळपास 6 ते 7 मजूर जे आहेत हे त्या ढिगाऱ्याखाली अडकले। पण सुदैवाने स्थानिकांनी तात्काळ मदत कार्य करत सगळ्या जखमींना जे आहे तातडीने बाहेर काढत त्यांना रुग्णालयात हलवले आहे। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील हे देखील घटनास्थळी दाखल झाले। तरी देखील या ठिकाणी मदत कार्य करत जे आहे जखमींना रुग्णालयात हलवलेले आहे। या घटनेत आतापर्यंत जवळपास 7 कामगार मजूर जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती आहे। यातील 2 कामगार जे आहेत त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। मात्र ज्या पद्धतीने खरं तर हा स्लॅब कोसळल्यामुळे कुठेतरी या म्हणजे इमारतीच्या बांधकामावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे। शासकीय काम असल्याची ही माहिती मिळते आहे। त्यामुळे आता नेमकं कशा पद्धतीचं ते काम केलं जात होतं आणि नेमकं यामध्ये काय तपासात काय निष्पन्न होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि आता महानगरामधल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महानगर सुपरफास्ट।